अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा पैसे येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मीच देत आहे। बघा, खुशखबर आहे, खुशखबर आहे। आता पुरुषांना देखील पैसे आणि लाडक्या बहिणींना देखील पैसे। आता सरकार तुम्हाला सर्वांना पैसे देत आहे। बघा, जे काही पुरुष आहेत, पुरुष तर पुरुषांना देखील पैसे, पुरुषांना देखील हप्ता, पुरुषांना देखील हप्ता। ओके, पुरुषांना हप्ता आणि लाडक्या बहिणी, ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींना देखील जो हप्ता आहे 10वा हप्ता, तो 10वा हप्ता सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। बघा, आता पुरुषांना देखील पैसे येणे सुरू आणि लाडक्या बहिणींना देखील पैसे येणे सुरू। अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला माहीतच असते, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व एकदम आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि पुरुषांसाठी पण महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे पुरुषांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आणि लाडक्या बहिणींनी देखील हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर मग सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊयात। तर पहा, खुश खबर काय आहे ती खुश खबर आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींनो, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे रेग्युलर हप्ते मिळत आहेत। बघा, आता महत्त्वाची अपडेट तुम्ही समजून घ्या। हे बघा, तुम्हाला आता काय 3000 रुपये मिळाले, नुकतेच तुमच्या खात्यात 3000 रुपये आलेले आहेत, बरोबर। 3000 रुपये जमा झाल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला 10वा हप्ता सुरू आणि या 10वा हप्त्याचे पैसे किती मिळत आहे? 2100 रुपये नाही, 2100 रुपये संदर्भात निर्णयच झाला नाही। बघा, आता आपल्याला सर्वांना एक आशा लागून राहिली होती की जो काही हप्ता 2100 रुपये मिळेल, परंतु 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय झाला नाही। आता जो काही 10वा हप्ता सुरू झालेला आहे, हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे, हा 10वा हप्ता तुम्हाला किती मिळत आहे? 1500 रुपयेच। बघा, लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयावरतीच तुम्हाला इथे जे आहेत पैसे भेटणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो सुरू झालेला आहे आणि 1500 रुपये खात्यात येणे सुरू झाले आहे। कोणाकोणाला मेसेज आले सर्व काही सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि पुरुषांना देखील पैसे, पुरुषांना देखील पैसे। आता पुरुषांना पैसे कसे मिळणार आहेत ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ते पैसे कशाचे आहेत आणि कोणत्या योजनेचे, आता कोणती एक नवीन योजना आली की ज्यामुळे आता पुरुषांना देखील पैसे मिळत आहे, गिफ्ट आहे की काय काय माहिती आहे, सर्व माहिती पुढे तुम्हाला भेटणारच आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला माहीतच आहे, रेग्युलर ज्या पण महत्त्वाच्या बातम्या असतात त्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे त्या बातम्यामध्ये अशा वेगळ्या बातम्याने ज्या कामाच्या बातम्या आहेत त्याच, तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला असं बोर करण्याचा इथे प्रयत्न करत नाही। जी तुमच्या कामाची बातमी आहे तीच बातमी तुम्हाला मी सांगत असतो। सरकारने जे काही निर्णय घेतलेले असतात तेच निर्णय तुम्हाला मी सांगत असतो आणि तुमच्या कामासाठी ती बातमी असते, सर्वसामान्य जनतेसाठी ती माहिती असते। चला, काय काय अपडेट आहेत सर्व माहिती आपण समजून घेऊया। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा। बघा, लाईकचं बटन तुम्हाला दिसत आहे, लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास, जरी तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आणि सत्य बातमी असो ती फक्त आपल्याच चॅनलवरती मिळत असते। त्यामुळे चॅनल देखील सबस्क्राईब करा नवीन असाल तर। चला, आता आपण सर्व अपडेट, एक एक अपडेट सर्व जाणून घेऊया। चला तर मग आता आपण संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती नीटपणे ते समजून घेणार आहोत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। चला, आता सर्व माहिती आपण जाणून घेऊयात। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। म्हणजे शिंदे सरकारने योजना सुरू केलेली आहे, जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू झाली होती। ओके,
तर एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू झालेली होती. आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री साहेब कोण आहेत? आपले देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत. बघा, या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर झाली आहे. पहिले ही MP मध्य प्रदेशमध्ये योजना सुरू होती लाडली बहिणा म्हणून. आता ही लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात देखील सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला भरपूर हप्ते त्याचे मिळालेले आहेत. आता जो काही 10वा हप्ता आहे तो देखील सुरू झालेला आहे. कोणाकोणाला मेसेज आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल देखील तुम्हाला सर्व काही माहिती भेटणार आहे आणि पुरुषांना देखील पैसे त्या संदर्भात पण माहिती भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजून टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील तुम्ही समजून घ्या, कारण ती माहिती तुमच्या कामाची आहे. ओके, बघा पुढे माहिती. तर या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी या महिला पात्र आहेत. चला आता आपण समजून घेऊया 10वा हप्ता संदर्भात खुशखबर. तर बघा, लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे यामध्ये वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात. परंतु यामध्ये काही निकष आहेत. बरं, निकष वगैरे या संदर्भात तुम्हाला सर्व काही माहिती मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आता पुन्हा ती सांगण्याची गरज नाही. भरपूर बहिणी अपात्र देखील केल्या जात आहेत. अपात्र करण्याचं काही सरकारला हौस नाही. अपात्र का केलं जात आहे? कारण जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा काही निकष बनवण्यात आलेले होते. आता 4 चाकी वाहन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. म्हणजे ट्रॅक्टर वगळून 4 चाकी जरी दुसरं वाहन असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. बरोबर. तर मग आता बघा, 4 चाकी वाहन असेल तुमच्याजवळ तर हप्ता कशी देईल सरकार? बरोबर आहे की नाही? सरकारी नोकरी तुम्ही असाल तर सरकार कसे पैसे देईल? आयकरदाता तुम्ही असाल तर पैसे कसे मिळणार? तसेच 2.5 लाखांपेक्षा तुमचं जास्त उत्पन्न असेल तर सरकार कसे पैसे देईल? बरोबर आहे की नाही? त्यामुळे काही निकष आहेत, ते निकषामध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतात. बरोबर. हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. रेग्युलर तुम्ही आपले व्हिडिओ बघतात त्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळतच असते. पुढे बघा महत्त्वाची माहिती. तर मात्र राज्यात 4 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने आमचे सरकार, हे बघा माहिती काय आहे समजून घ्या. तुम्हाला इथे मी एकदम क्लिअर करून सांगतो. हे बघा, आमचे सरकार पुन्हा राज्यात सत्तेवर आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती. मात्र अजूनपर्यंत सरकारने 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. बघा, तर 2100 रुपये मिळणार असे तुम्हाला जे सांगितलं जात होतं तर मिळतील असं नाही की सरकार तुम्हाला देणार नाही. मिळतील 2100 रुपये, पण आता सध्या तरी ते पॉसिबल नाही असं सरकार म्हणत आहे. पुढे चालून राज्य सरकारची जशी जशी आर्थिक प्रगती होईल किंवा आर्थिक ज्या पैसे येतील तर पुढे चालून सरकार तुम्हाला 2100 रुपये देणार आहे असं सरकारने गॅरंटी दिलेली आहे. पुढे चालून तुम्हाला निर्णय तो होणारच आहे. 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणं ते पुढे चालून होणार आहे. परंतु आता सध्या तरी पुढे चालून 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयावरतीच भागवावं लागणार आहे. 1500 रुपयेच मिळणार आहे. त्यामुळे आता 1500 रुपये सुरू झालेले आहेत. जो 10वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो 10वा हप्ता सुरू करण्यात येत आहे. त्या संदर्भात अपडेट आता आपण समजून घेऊयात. बघा, आता 10वा हप्ता संदर्भात माहिती. हे बघा, आता माहिती अतिशय महत्त्वाची आहे. काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत महिलांना 2100 रुपयाचा लाभ मिळू शकतो का असे म्हटले जात होते. मात्र सरकारने याबाबत अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा 1500चाच मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच एप्रिलचा हप्ता 6 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा,
तर जो काही लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही. तो सुरू केव्हा होणार आहे? 6 ते 10 एप्रिल दरम्यान. 6 ते 10 एप्रिल ही तारीख लक्षात घ्या. सत्य माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. एप्रिलचा जो काही हप्ता आहे 10वा हप्ता, 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा आहे आणि हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्यात 6 ते 10 एप्रिल दरम्यान तुम्हाला भेटणार आहे. पुन्हा सांगतो, 6 ते 10 एप्रिल दरम्यान, 6 ते 10 एप्रिल दरम्यान, 6 ते 10 एप्रिल दरम्यान 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा. ओके, तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण 6 ते 10 एप्रिल, हे बघा 6 ते 10 एप्रिल दरम्यान जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे 10वा हप्ता, तो देखील 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे, कारण लगेच 6 तारखेपासून हप्ता सुरू होऊन जाणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात होऊन जाणार आहे 6 ते 10 एप्रिल दरम्यान. ओके, तर बघा, तर दुसरीकडे आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक कठोरपणे केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक नसावे, तसेच कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे असे निकष लावण्यात आले आहेत. तर बघा अपडेट काय आहे, तर आता जी काही पडताळणी आहे ती अधिक कठोरपणे केली जात आहे. अधिक कठोरपणे केली जाते म्हणजे सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल, 2.5 लाखांपेक्षा जरी उत्पन्न अधिक नसावे तुमचं, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर योजनेचा लाभ भेटणार नाही, 4 चाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ भेटणार नाही. असे काही निकष आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत. ओके, चला आता आपण 10वा हप्ता संदर्भात माहिती तुम्हाला समजली. लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे, तर लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 6 ते 10 एप्रिल दरम्यान. पुन्हा सांगतो, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये 6 ते 10 एप्रिल दरम्यान तो हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला आता पुरुषांना कसे पैसे मिळणार, पुरुषांना कसे पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण माहिती आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या पण आपण जाणून घेऊयात. चला आता आपण महत्त्वाची माहिती पुढे अजून समजून घेऊया. हे बघा, तर कठोरपणे यामध्ये आता पडताळणी देखील होत आहे, छाननी प्रक्रिया सुरू आहे. तर खरे तर हे निकष आधीपासूनच आहेत, मात्र आता या निकषाची काटेकोरपणे पडताळणी होणार आहे. यामुळे आता या योजनेतून अनेक महिलांना वगळले जाईल असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अनुषंगाने कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. आता बघा, ज्या बहिणी निकषात बसत नाही, ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांचा तर लाभ बंद होणारच आहे, ते तर पुन्हा सांगण्याची तुम्हाला गरजच नाही. बघा, जिल्हा परिषद आणि RTO विभागाकडून, हे बघा, जिल्हा परिषद आणि RTO विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 92,860 महिलांची अपात्रतेच्या कारणावरून तपासणी सुरू आहे. या निकषामुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तर योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे किंवा उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे अशांना अपात्र ठरवले जात आहे. त्यासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करून अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी पडताळणी देखील सुरू आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील केवळ 92 महिलांनीच, हे बघा, केवळ 92 महिलांनीच या योजनेतून स्वतःहून बाहेर पडण्याची विनंती केली आहे. राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून 2024 लाभार्थी महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते. बघा, हमीपत्रामध्ये काही निकष देण्यात आले होते, त्या आधारावर हे निकष आता लागू करण्यात येत आहे की 4 चाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ भेटणार नाही वगैरे. ओके, तर या गोष्टी माहीत असणे फार गरजेचंच आहे. तर फक्त जळगाव जिल्हाच नाही तर सर्व जिल्ह्यात हे सुरू आहे, सर्व छाननी प्रक्रिया सुरू आहे. सर्व अर्ज चेक केले जात आहे. चुकीची माहिती दिली असेल, खोटे कागदपत्रे दिले असतील तर योजनेचा लाभ भेटणार नाही. योजनेचा लाभ भेटणार नाही जरी चुकीची माहिती दिली असेल
तसेच अजून तुमचं जरी उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला लाभ भेटणार नाही आता. ओके, हे काही निकष आहेत. बघा आता पुढे महत्त्वाची माहिती, पुरुषांना कसा लाभ भेटणार आहे, पुरुषांना कसे पैसे मिळणार आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया आता. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, तर त्यावेळी अर्जाची कसलीही पडताळणी न करता महिलांना प्रत्येकी 1500 रुपये असे 6 हप्ते वितरित करण्यात आले होते. मात्र आता निकषाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाकडेही लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली असून ती पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेशसुद्धा सरकारकडून देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे 9,75,000हून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार या लाभार्थ्यांपैकी किती महिलांना अपात्र ठरवले जाईल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. नक्कीच शासनाने या योजनेचे निकष काटेकोरपणे पडताळण्याचा पडताळणीचा जो काही निर्णय आहे तो घेतला असल्याने राज्यातील अनेक महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. बघा स्पष्ट आहे, ज्या लाडक्या बहिणी ते अपात्र आहेत त्यांना तर अपात्र केलंच जाणार आहे, त्यामध्ये आता कुठलीही शंका नाही. फक्त ज्या बहिणी पात्र आहेत, आणि बघा घाबरण्याचं काही कारण नाही, बरं घाबरण्याचं काहीच कारण नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काहीच टेन्शन नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना रेग्युलर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत राहतील. आलं लक्षात? आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला, सर्व काही अपडेट तुम्हाला भेटणार आहेत. एक पण अपडेट इथून सुटणार नाही तुमच्यापासून. सर्व माहिती छोटी असो मोठी असो, सर्व अपडेट बातम्या, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व काही माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितलेली आहे. आता आपण ज्या आज रोजीच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या बघूया. जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय आपण समजून घेऊया, आणि पुरुषांना कसे पैसे मिळणार, कोणता हप्ता पुरुषांना मिळणार आहे त्या संदर्भात आता माहिती आपण जाणून घेऊया. चला तर मग आता माहिती आपण समजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, पहिली जी बातमी आपण बघणार आहोत, पहिली जी अपडेट बघणार आहोत, पहिला जो निर्णय आपण बघणार आहोत. बघा, या दिवशी शेतकऱ्यांना गुड न्यूज, नमो शेतकरी सन्मान निधी 31 मार्चपर्यंत जमा होणार. बघा 31 मार्चपर्यंत जे काही नमो शेतकरीचा हप्ता आहे, म्हणजे आता बघा शेतकरी बंधूंना, म्हणजे आता पुरुषांना हप्ता, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना पुरुषांना हप्ता, तर ते पुरुषांना हप्ता कसे आहे, पुरुषांना हप्ता म्हणजे आपले शेतकरी बंधूंना हप्ता. बघा तुम्ही आता शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे. तर बघा शेतकऱ्यांना गुड न्यूज म्हणजे शेतकरी बंधूंना मोठी गुड न्यूज आहे. तर पुरुषांना हप्ता कोणता मिळेल, तर याबद्दल तुम्ही वाट बघत होतात की पुरुषांना कुठला हप्ता मिळेल. तर बघा पुरुषांना म्हणजेच शेतकरी बंधूंना तो हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना गुड न्यूज, नमो शेतकरी सन्मान निधी 31 मार्चपर्यंत जमा होणार आहे. त्या संदर्भात माहिती समजून घ्या. आता हे बघा, राज्यातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता लवकरच वाटप होणार आहे. या टप्प्यात 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून एकूण 2169 कोटी रुपयाचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. तर हा निधी, हे बघा हा जो निधी आहे तर 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आले असून त्यातून 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना एकूण 8,961.31 कोटी रुपयाचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ओके, तर ही सर्वात मोठी अपडेट होती. पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती यामध्ये बाकी राहिलेली आहे. बघा
थकीत हप्त्यांसह नवीन हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेमधून दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते। मात्र मागील हप्त्याच्या वितरणावेळी फक्त PM किसान योजनेचा हप्ता दिला गेला होता, तर नमो योजनेचा निधी वितरित झालेला नव्हता। त्यामुळे अनेक शेतकरी पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत होते। या पार्श्वभूमीवर सरकारने 6व्या हप्त्यासह काही थकीत हप्तेही वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। ओके, तर ही होती पहिली सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठा निर्णय। तर शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज होती। जो काही नमो शेतकरीचा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात ही अपडेट होती। नमो शेतकरीचा हप्ता संदर्भात ही गुड न्यूज होती। नमो शेतकरी हप्ता संदर्भात ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती। चला, ही अपडेट तुम्हाला समजली, बातमी तुम्हाला समजली। पुढील बातमी बघा आता। बघा आता पुढील बातमी नंबर 2 आपण इथे बघणार आहोत। हे बघा बातमी नंबर 2, तर दिवशी अवकाळी पाऊस बरसणार, या दिवशी अवकाळी पाऊस बरसणार, हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट। बघा राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे। अनेक ठिकाणी 40 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर मध्य महाराष्ट्रात 38-40 अंशाची नोंद झाली आहे। 2 दिवसांपासून उकाडा वाढला आहे। दरम्यान आता हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। अवकाळी पावसाबाबत पुणे IMD, हे बघा IMD वेधशाळेचे प्रमुख KS होसाडीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून माहिती दिली आहे। बघा तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्यांनी X वरती ही पोस्ट केली आहे आणि त्याबद्दल माहिती दिलेली आहे। माहिती काय आहे बघा, दक्षिण महाराष्ट्रात, हे बघा दक्षिण महाराष्ट्रात आधी अवकाळी बरसणार आहे। या महिन्याच्या म्हणजेच मार्चच्या 31 तारखेला, बघा मार्चच्या 31 तारखेला ठाणे, बघा ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस बरसण्याचा अंदाज दिला आहे। हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। बघा हे जे काही तुम्हाला मी जिल्हे सांगितले ना, तर हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे। ओके, चला ही बातमी पण तुम्हाला समजली, ही अपडेट पण तुम्हाला समजली। आता पुढील महत्त्वाची अपडेट बातमी समजून घ्या। तर बातमी नंबर 3 आपण इथे बघणार आहोत। सर्वात मोठी बातमी आहे, हे बघा बातमी नंबर 3, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जूनपासून नव्या रूपात धावणार। बघा ही माहिती पण समजून घ्या। तर बघा आता ही जी तिसरी बातमी आहे तुम्ही ते बघू शकता। तर कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जूनपासून नव्या रूपात धावणार, या संदर्भात माहिती बघा। राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आहे। 1 नोव्हेंबर 1971 पासून महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू झाली होती। रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबर तब्बल 54 वर्षानंतर LHB, हे बघा LHB कोच नव्या रूपात धावणार आहे। तर 1 जूनपासून या मार्गावर LHB कोचची नवी रेल्वे उपलब्ध झाली असून आता प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत। बघा चांगल्या सोयी सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत। पुढे बघा, तर महाराष्ट्र राज्याअंतर्गत सर्वाधिक 12 जिल्ह्यातून 1341 किमी, हे बघा 12 जिल्ह्यातून 1341 किमी, तर 1341 किमीचा प्रवास करीत कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस धावते।
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा या 12 जिल्ह्यात हे बघा या 12 जिल्ह्यातून प्रवाशांना सोयीचे आहे। दररोज दुपारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून 2:45 वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता गोंदिया येथे पोहोचते। या दरम्यान तब्बल 62 स्थानकाहून प्रवासी येत आपला मार्ग पूर्ण करीत असते। हे बघा तर 62 हे बघा 62 स्थानकाहून प्रवासी घेत आपला जे मार्ग आहे ते पूर्ण करीत असते। ठीक आहे, ही अपडेट पण तुम्हाला समजली, ही बातमी पण तुम्हाला समजली। तर अशा आपण 3 बातमी ते मोठ्या बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण महत्त्वाची माहिती समजून घेतलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला माहितीच आहे डेलीच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर कुठल्या पण योजना असू द्या, कुठली पण महत्त्वाची बातमी असू द्या, सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेला असू द्या, त्या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। आणि आपल्या चॅनलचे एक व्हिडिओ बघितला तुम्ही दिवसाचा, मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, सर्व काही तुम्हाला समजून गेलं। ओके, ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। तर लाडक्या बहिणींनो आणि माझ्या माता बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, लाईक केलं नसेल तर, आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये एखादी नवीन माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद।